नमस्कार. मी तर म्हणतो आज सर्वांचं भाग्य आहे की आपण मिरॅकल्सच्या टीममध्ये आलो. आणि मुळात मी जेव्हा सरांना भेटलो, मी अत्यंत नगर जिल्ह्यातल्या अत्यंत ग्रामीण भागातून आलेलो आहे. माझ्याकडं कुठल्याही प्रकारचं स्टेज डेअरिंग किंवा माझा मूळचा पिंड हा कवितांचा आहे. मी कविता लिहितो. परंतु मी मुंबईत आलो, नोकरी मिळवली आणि जेव्हा मी पेपर वाचला आणि ॲड पाहिली तेव्हा ठरवलं की आता हे करायचं. तसा माझा मूळचा पिंड कवितांचा, पण मी ॲडकडे येण्याचं कारण काय? कारण मला प्रमोद सरांशी भेटता येईल, मॅडमशी भेटता येईल, त्यांच्याशी चर्चा करता येईल. मुळात कॉन्टॅक्ट खूप महत्त्वाचे असतात. आणि बरेच जण जमिनीवर नसतात, असं मॅडम म्हणाले. हात जरी आभाळाला टेकलेले असले तरी पाय जमिनीवर राहत नाही. परंतु सर इतके म्हणजे गेल्यानंतर सरांनी मला वेळ दिला. आणि मी प्रीमियरचे जेव्हा सरांचे लेख वाचायचो तेव्हा मी त्यांना SMS करायचो. मला अजूनही आठवतं, प्रत्येक लेख वाचून मी SMS करायचो. त्यांचा नुसता थँक्सचा जरी SMS आला तरी मला खूप भरल्यागत वाटायचं, खूप भरून यायचं की इतका मोठा बिझी माणूस पण आपल्याला SMS करतोय, आपल्याला रिप्लाय करतोय. खूप आनंद वाटायचा. आणि ग्रामीण भागातून जेव्हा खरंच म्हणजे माझ्या नशिबातही असेल की मला मुंबईसारख्या ठिकाणी आज नोकरी मिळाली. आणि माझं वाचन, सर जसं बोलले की मी वाचतो खूप, कारण मी सुरुवातीपासून मी ठरवलंय की आपण ज्या क्षेत्रात यायचं ना त्याचं आपल्याला काहीतरी नॉलेज असलं पाहिजे. तुम्ही इथे येताय ना, मग तुम्हाला काहीतरी प्रॉपर नॉलेज पाहिजे. ॲडव्हर्टाईज काय असते किंवा तुम्ही जाहिराती किती पाहिल्यात, कोण कोण चांगल्या जाहिराती करतात, कोण म्हणजे किंवा फिल्म्स असतील, फिल्म डायरेक्टर्स असतील किंवा इतर जी लोक आहेत, अभिनेते, अभिनेत्री, निर्माते, यांची आपल्याला नावं माहिती पाहिजेत. किमान कथा कशी असते, चित्रपटाची मूळ गाभा काय असतो, लोकांना संदेश कसा दिला जातो, चित्रपटातून संदेश. आपल्या 3 तासाचं मनोरंजन तर होतं, परंतु त्यातून संदेश कसा दिला जातो. किंवा सरांचे जे चित्रपट आहेत मी ते बारकाईनं पाहिले, सर्वच मी फिल्म्स पाहिल्या. फक्त मला आठवतं की सुंदर माझं घर हा चित्रपट खास पाहण्यासाठी मी नगरून पुण्याला आलो, फक्त चित्रपट पाहण्यासाठी. आणि मुळात मला हे खूप महत्त्वाचं वाटतं की आपण जिथं जातो, ज्या ठिकाणी आपल्याला करायचं आहे, 3 प्रकारचे विद्यार्थी असतात मला असं वाटतं. एक जण संधीची वाट पाहत असतो, एखादी बसची जशी वाट पाहतो आपण तशी. दुसरा जण संधी शोधत असतो, माझा मित्र किंवा माझी मैत्रीण डॉक्टरला जाते, इंजिनिअरिंगला जाते, मग मी तिकडे जायचं का, किंवा असं असतं. आणि तिसरा व्यक्ती असा असतो जो स्वतः संधी निर्माण करतो. तर ही तुमच्या आयुष्यात संधी आहे आणि या संधीचं सोनं करा तुम्ही. आज मी फक्त 2च दिवस झाले सरांच्या संपर्कात आलोय, पण सरांनी मला इतकं दिलंय. सरांना म्हटलं मी कुठलंही काम करायला तयार आहे. आणि डायरेक्ट स्क्रीनवर येण्यासाठी धडपड करू नका, कारण खूप जण धडपड करत असतात. पण आधी नॉलेज घ्या, आधी प्रॉपर शिका. चुका होऊ द्या, चुकला तरच माणूस शिकेल. आणि मला अजून काही प्रकारचं येत नाही. मी आज इथं बसलोय हे माझं स्वप्न आहे. म्हणजे मी सरांसोबत बसतोय, सरांसोबत तुमच्याशी चर्चा करतोय, माझं स्वप्नच होतं. पण मी आज वास्तवात बोलतोय, कारण माझा एक आत्मविश्वास होता की मी काहीतरी करू शकतो. कविता लिहायचं तेव्हा माझ्या ग्रामीण भागातले लोक मला म्हणायचे, अरे कविता लिहून पुढे पोट भरत असतं का. पण मी त्यांना म्हणायचो की मला भूक लागती म्हणून मी लिहितो. आणि माझी भूक वेगळी आहे, कारण तो आत्मिक आनंद जो मिळतो ना तो वेगळाच असतो. प्रसिद्धी, पैसा याच्यानंतर येणारच आहे. आज तुमच्याकडं वय आहे, सगळ्या गोष्टी आहेत, तुम्ही करू शकता. आणि वाचन तर पाहिजेच, वाचलं तरच कळतात. पुस्तकं वाचता वाचता माणसंही वाचायला शिकली पाहिजेत. वर्गामध्ये पहिल्या बेंचवर जो बसणारा विद्यार्थी असतो अतिशय हुशार असतो, 90% पाडणारा, त्याला चष्मा वगैरे असतो, त्याला इंजिनियर व्हायचं असतं. त्याच्या वडिलांची इच्छा असते की तो जिल्हा परिषदेमध्ये चांगला अभियंता म्हणून नोकरीला लागेल, आणि तो करतोय. तो कधी कोणामध्ये मिक्स होत नाही, फक्त अभ्यास आहे की अभ्यास असाच पाडा चालू असतो. मस्तपैकी अभ्यास करतो, इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळवतो आणि नोकरी पण मिळून जाते गव्हर्नमेंटची. मध्ये बसणारा असतो 50-55% रेंजमध्ये चालणारा, मधल्या बेंचवर 50-55% बेंचवर. म्हणजे तो स्वभावच असा असतो की परीक्षेच्या आदल्या दिवशी अभ्यास करायचा आणि पेपर द्यायचा आणि पास व्हायचा. पण तो चित्रपट पाहत असतो, इतर वाचन करत असतो, वर्तमानपत्र वाचत असतो, अनेक मित्रमैत्रिणींसोबत खेळत असतो, त्यांच्याशी चर्चा करत असतो, वेगवेगळ्या विषयांवर त्यांच्याशी बोलत असतो. आणि तो विद्यार्थी, त्याचं स्वप्न काही वेगळंच असतं. तो विद्यार्थी आर्ट्समध्ये जातो, MPSCचे पेपर देतो, UPSCचे पेपर देतो, त्याच्यात क्वालिफाय होतो आणि तो तिथं जिल्हाधिकारी म्हणून लागतो UPSCतून, त्याच जिल्हा परिषदेमध्ये. म्हणजे त्याचाच बॉस होतो. जो 90% पाडणार आहे त्याचाच तो पास होतो. आणि शेवटच्या बेंचवर बसणारा असतो तो अतिशय टवाळका करणारा, कधीही पास न होणारा, 35च्या रेंजमध्ये चालणारा. पण त्याचं एक हे असतं, तो ग्रुप करून राहत असतो. तो पुढं चालून राजकारणात जातो आणि त्याच जिल्हा परिषदेचे पालकमंत्री, त्याच जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होतो.
थोडक्यात काय वर्गात जे शिकवलं जातं त्याचा समाजात उपयोग होत नाही. तर मला मुद्दा सांगायचा हाच आहे की तुमच्यातल्या क्षमता ओळखा, प्रत्येक क्षणाचा आणि जगण्याचा आनंद घ्या, कारण ते खूप महत्त्वाचं असतं. आज तुम्ही इथं आलात म्हणजे तुम्हाला लगेच सर जसं म्हणाले की मला लगेच बाहेर जाऊन भेटतील, मला एक संधी द्या. अरे संधी तुमच्याकडे होऊन चालून आली पाहिजे, तसं तुम्ही काहीतरी करा. आज माझ्याकडे मला इथे सरांनी बसवलं म्हणजे माझ्यात काहीतरी पाहिलं म्हणून मला बसवलं असेल असं मला वाटतं. त्यामुळे त्यांच्याकडे ती क्षमता आहे. आणि जे लकाकतं ना ते सोनं नसतं, जे चकाकतं असतं ते म्हणतात. तसं प्रत्येकात हिरा असतो ना, एक हिरा, तो आतला तो शोधला पाहिजे. आणि आपल्याकडे पाहणारे खूप जण असतात, प्रत्येकाची आपल्याकडे नजर असते, फक्त आपण तसे राहतो का? जसं सर म्हणाले मी पूर्णपणे निर्व्यसनी आहे आणि ते राहिलं पाहिजे. ते शेवटपर्यंत जर कंटिन्युटी आपण ठेवली, ते सातत्य जर ठेवलं, आपल्या जर कष्ट प्रामाणिकपणा आणि जिद्द असेल आणि मुळात आपल्याला नेमकं करायचं काय हे जर आपण ठरवलेलं असेल, तर सगळ्यात बेस्ट म्हणजे मिरॅकल्स, सगळं यशस्वी करू शकता तुम्ही. एक कविता सांगतो स्वप्न नावाची. सगळ्याच गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात, सगळ्याच गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात, सगळेच अश्रू डोळ्यात आणायचे नसतात, सगळ्याच नात्यांना नावे द्यायची नसतात, स्वप्न पूर्ण होणार नाहीत म्हणून स्वप्न बघायची सोडून द्यायची नसतात, स्वप्न पूर्ण होणार नाहीत म्हणून स्वप्ने बघायची सोडून द्यायची नसतात, मनातल्या एका कोपऱ्यात तीही जपून ठेवायची असतात. मग का पाहतोस मागे दुःखाच्या सागराकडे, मग का पाहतोस मागे दुःखाच्या सागराकडे, मग का पाहतोस पुढे न दिसणाऱ्या त्या अंधाराकडे. वर्तमान आहे आता तुझ्या स्वतःकडे, वर्तमान आहे आता तुझ्या स्वतःकडे, टाकलेस हे पाऊल तर पाहू नकोस कुणीकडे, चालत राहा असंच या स्वप्न नगरीकडे. मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सरांचे मॅडमचे दोघांचे आभार मानतो. शेवटच्या 2 ओळी सांगतो. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. धन्यवाद. तर मला तेच सांगायचं आहे की असे विद्यार्थी